वाइट वाटतंय बट कुछ बोल नहीं सकते अभी. त्याला जाणार दादा चुपचाप. जनरल डबा भाई जनरल. म्हणजे ती जर तिकीट कॅन्सल झाली नसती ना, ती जर तिकीट कॅन्सल झाली नसती. छोले भटुरे खाल्ले आणि सँडविच पार्सल घेतलं आहे, स्प्राईट वगैरे घेतलं आहे आणि भाई थंडी आहे, आता थंडी वाजेल. बोलता मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे AK व्लॉग्समध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग्स घेऊन आलो आहे कारण की भाई आज मी चाललेलो आहे ट्रिपवर आणि फायनली तो डे आलेला आहे. तर मग मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणार आहे की मी कुठे काय चाललो आहे. तर जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा AK व्लॉग्सला आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि पुढचा क्लिप पूर्ण बघा की मी कुठे चाललो आणि काय करतो. ओके, तर मग चला भेटूया. काय नाही, नीट सांभाळून जा, सांभाळून ये, सामानची काळजी घे, स्वतःची काळजी घे. तिकीट कन्फर्म नाहीये, तिकीट नाहीये तर समज जा. नाही झालं तर नको जबरदस्ती दगदग करून पुढे जा. काळजी घ्या तुम्हाला. पप्पा बनवत आहेत भाई पप्पांचा मिल्कशेक का वाट लावली आहे पूर्ण. पापा क्या बोलने का, मैं जा रहा हूँ घूमने. सांभाळून जा, सांभाळून ये. काय आणि जास्त इकडे तिकडे हे करू नको. हिसाबात आपला सर्व प्रवास करायचा. ठीक आहे तर भाई फायनली कॅब आलेली आहे. तर मग आता इथून मी फ्रेंडला पिक करणार आहे, मग तिकडून आम्ही बँड्राला जाणार आहोत. आणि भाई एक बोलायला जाऊ ना, खूप ॲडव्हेंचरस ट्रिप असणार आहे. म्हणजे खूप ॲडव्हेंचरस म्हणजे बोलतात ना, खूप ॲडव्हेंचरस ट्रिप आहे. तुम्हाला समजेल की कशामुळे मी ॲडव्हेंचर बोलतो आहे. तर मग बघूया पुढे कसं काय मॅनेज करतो आहे. तर ही अपडेट आहे की प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्ही काढलेली मुंबई टू वैष्णोदेवीसाठी तिकीट आणि तिकीट काढलेली आम्ही 30 डिसेंबरला आणि आम्हाला वाटलं की तिकीट कन्फर्म होईल. बट काल म्हणजे बोलतात ना, रोज मी तिकीटची म्हणजे अपडेट घेत होतो की कसं काय होणार आहे. म्हणजे 5-6 वेटिंगवरती आली आणि काल ती कॅन्सल झाली आणि वी डोंट हॅव अनदर बॅकअप प्लॅनही नाही आहे की काय करायचं आता. तर तो प्लॅनच नाही आहे. तर मग आता काय आमचा विचार झाला की आम्ही त्या ट्रेनमध्ये बोर्ड होऊ आणि TCला विचारून बघूया की जर काय होत असेल मॅनेज एक्स्ट्रा पैसे देऊन तर मग बघू, नाहीतर मग बघूया की पुढे काय अपडेट्स येतात. कारण की भाई फ्लाईट चेक केली, फ्लाईटचे पण 25,000 10,000 जरी असते ना तरी चलो वी कॅन मॅनेज, बट 25,000 नॉट वर्थ इट. तर आता बघूया की आता मी जनरलची तिकीट काढतो आहे, जनरलमधून बघू. म्हणजे जनरलची तिकीट काढतो, जर ACची नाही भेटली आणि जर समजा जनरल खाली भेटली तर भाई 30 तास चुपचाप एका सीटवरती बसून राहणार आहे, काहीच नाही करणार आहे, काहीच नाही, नाही खाणार नाही पिणार, काहीच नाही करणार आहे. तर मग बघूया की आता मित्र गेला आहे तिकीट आणायला, तर कसं काय मॅनेज होतं आहे. तुम्ही असंच ब्लॉग बघा कसा ॲडव्हेंचर हा ट्रिप होणार. तिकीट घ्यायला पण भाई गर्दी काय आहे, म्हणजे एवढे जण सगळे जनरलने चाललेत. ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स बुकिंगवाले पण असतात. आहेत 10 मिनटं फक्त, सीट्स अजून भेटल्या नाही आहेत, विचारपूस चालू आहे पण नाही. आणि 2 महिन्या अगोदर बुक करून सुद्धा तिकीट वेटिंग लिस्टची कॅन्सल झाली आणि काल ज्यांनी तत्काल मारली प्रीमियर एक्स्ट्रा पैसे देऊन त्यांची तिकीट बुक झाली. व्हॉट शुड आय से, आय डोंट हॅव एनिथिंग टू से ना. ट्रेन तर निघाली, वाईट वाटतंय
बट कुछ बोल नहीं सकते अभी. त्याचं जाणं जातं चुपचाप. म्हणजे वाईट वाटतंय तिकीट बुक नाही आहे काय नाही आहे. ओके कोई नहीं, कुछ तो अल्टरनेटिव्ह प्लॅन हम देखेंगे जरूर. आणि हा ब्लॉग मी इकडेच नाही थांबवणार, मी दाखवणार तुम्ही सांगू यार. नाहीचा फी आहे म्हणजे मी कधी बुक केलेली आणि बट नाही भेटले तिकीट. आणि स्लीपरमध्ये पण 30 hours इज नॉट बिग, म्हणजे इट्स अ बिग डील. मूड खराब आहे बट कोई पॉझिटिव्हिटी अभी कर सकतो. काय आता कृपा. तुम्ही असंच ब्लॉग बघा पुढे काय होतं. TCशी सुद्धा बोलणं झालं आणि ही वॉज लाईक की तुझे डबल चार्जेस घेणार मी, पण तुला स्लीपरमध्ये सुद्धा सीट नाही भेटणार. जी म्हणजे सीट खाली असेल ना तिकडे जाऊन बस. आणि जर समजा तिकडून जर कोण लोक आले तर मग परत मग उठावं लागणार, तर मग त्याच्यामध्ये काय फायदाच नाही. आणि 30 hours आम्ही असं रिलायवरती राहूच नाही शकत. आणि फ्लाईट इज टू मच एक्सपेन्सिव्ह ना. म्हणजे ट्रेन आता पुढे गेली आणि थांबली आहे, समोर दरवाजा पण आहे, तर मग असं वाटतं की चढू, जो होगा देखा जाएगा. बट अगेन यू कांट बी रिलाय ऑन वन सीट, वो भी टेम्पररी. यू कांट रिलाय. आता काय म्हणजे मनात खूप विचार चाललेत कसं काय मॅनेज होणार आहे, बट बघूया. स्वामी रास्ता काढतील. आणि ट्रेन थांबली आहे, दरवाजा समोर आहे. दरवाजा समोर आहे हे बघा. म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू डू नाव. म्हणजे आम्ही रिक्वेस्ट केली लोकांना, ओके हो जायला. आणि हे मी ब्लॉगमध्ये म्हणजे इट्स अ मिक्स फिलिंग ना. म्हणजे वी डिड आवर बेस्ट बट नाही मिळाला. इट्स ओके. फोन बिन घेता माझा. म्हणजे इट्स अ मिक्स फीलिंग नाउ कि भाई 2 महीने पहिले तिकीट बुक करके भी कॅन्सल हो गया. आणि म्हणजे हे आत्ता आले, हे येणार नव्हते. पण कारण की आम्ही परत विचारलो लोकांना जाऊन, आणि ते लोकही वैष्णोदेवीला जात होते. आणि ते 3 फॅमिलीवाले होते, जरा जाडे होते. म्हणजे ना मी लिटरली खाली झोपलो असतो. आपण नाव देर इज नो रिग्रेट. ट्रेन हॅज गॉन. तर तो आहे माहिती नाही, बट जाके तो दिखाएंगे भाई. आणि हा ब्लॉग मी थांबवणार नाहीये, हा ब्लॉग मी पूर्ण करणार आहे. माहिती नाही. रिअल टाईम अपडेट. ट्रेन भेटली आहे मुंबई टू चंदीगडसाठी. ओके 12ची ट्रेन आहे. उद्या 1:30 वाजता पोहोचवणार आहे, पण जनरल बुक आहे. तर मग सामान वगैरे खाली टाकून ठेवले. तर आणि ही ट्रेन ना जास्त स्टॉप नाही घेतली. तर उद्या दुपारी 1:30पर्यंत, म्हणजे 12 पकडा. उद्या दुपारी 1:30पर्यंत आम्ही पोहोचणार अंबाला. तर आता आम्ही अंबाला आणि दिल्लीमध्ये कन्फ्यूज आहोत. तर बघूया की कसं तर मॅनेज होतं. कारण की आता आम्ही बस बघू. जर दिल्लीवरून जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल मग उद्या दुपारी 1 वाजता आम्ही दिल्लीला, उद्या दुपारी 10 वाजता दिल्लीला उतरू. तर नाहीतर अंबालाला उतरू. तर मग बघूया. ट्रेनमध्ये आता तरी गर्दी नाही. सिगरेटचा वास यायला लागला आहे. ठीक आहे. भाई जनरल आहे, जनरल. जनरल डबा भाई, जनरल. मी म्हणेल की जनरल इज गुड ॲज कम्पेअर टू अदर कंपार्टमेंट. फक्त खायचं काय नाही, पियायचं काय नाही, फक्त सीटवरती बसून राहायचं. वाजले आहेत 2:50 आणि आता आम्ही सुरतला पोहोचणार आहोत. मग गाडी थांबल्यावरती बघूया. त्याच्यामध्ये एक मोठा सीन झाला की मी घेतलेला माईकचा ॲडॅप्टर कॅबमध्ये, तो पण तुटला. आणि तो ॲडॅप्टर मी कालच घेतलेला.
आणि त्याचे मी 750 रुपये पे केलेले. सो भाई लाईफचे मजे तर फक्त एकच अंकल घेतोय जनरलमध्ये. भाई दाखव, अंकलच सगळ्यात भारी मजे घेतोय. वाजले आहेत 8:45. गुजरातला पोहोचलो. अजून 10 तास बाकी आहेत. 10 तास दिल्ली, 13 तास बाकी आहेत दिल्लीला पोचायला. आणि आम्ही काहीच खाल्लं नाही. म्हणजे मॉर्निंगपासून उपमा संध्याकाळी खाल्ला 6 वाजता. वॉशरूमला जायला पण नाही वाटते. चप्पल माझी तिकडे कोपऱ्यात आहे. तिकडे 3 बॅग आहे. खाली 1 बॅग घुसवली आहे. कळत नाही काय करणार. म्हणजे ती जर तिकीट कॅन्सल झाली नसती ना, तर आता मी 3rd AC मध्ये ब्लँकेट घेऊन झोपून आराम केला असता. पण भाई ना, जनरलचा एक्सपिरियन्सेस जिसको एडवेंचर जिंदगी चाहिए वो इधर आहे. एडवेंचर लाईफ. ऑन दिस पॉइंट ना मला 3rd AC ची आठवण येते की सगळे ब्लँकेट घेऊन ना असे आराम करतात सगळे. म्हणजे असे डेड बॉडी वाटतात. डेड बॉडी. पूर्ण लाईट बंद असते. फक्त एक म्हणजे हर कंपार्टमेंटमध्ये फक्त ब्लू लाईट चालू असते. सगळ्यांचे पडदे असे खाली बंद असतात. म्हणजे मी ना ते मिस करतोय आता. खूप मिस करतोय. बिकॉज ऑफ IRCTC आमची तिकीट कॅन्सल केली आणि आवर सफरिंग. आणि हा पॉइंट मी परत स्टेशनवरती उतरल्यावर बोलणार आहे. मी बोलणार आहे. म्हणजे पूर्ण वर्ष एवढं काम करायचं आहे आणि एक नॉर्मल ट्रिप आम्ही प्लॅन करतो. त्याच्यामध्ये पण ही ॲडव्हेंचर ट्रिप देत आहेत आम्हाला. ही ॲडव्हेंचर ट्रिप म्हणजे मी माझी तिकीट बुक केलेली डिसेंबर 31 आणि 3 आणि 4 वेटिंग होती. आणि आम्हाला वाटलं की आम्हाला RAC भेटली. बट ॲट द एंड रात्री कळलं की तिकीट कॅन्सल झाली. आणि मग आम्ही कंपार्टमेंटमध्ये गेलो. म्हणजे 3rd ACच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो आणि तिकडच्या माणसांना विचारलं की असं काय भेटेल का. तर तिकडचे माणसं काय बोलले होते, आम्ही तर तत्काल प्रीमियर केलं आहे. म्हणजे तत्काल प्रीमियर म्हणजे जास्त अमाऊंट जाते. हां म्हणजे 1 डे म्हणजे उद्या ट्रेन आहे ना, तर आज 11 वाजता काहीतरी तत्काल चालू होतं. पण त्याच्याने आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतात. आणि त्या लोकांनी एका दिवसात तिकीट बुक केली. आणि आमची जी 2 महिन्यापासून जी आम्ही बुक केलं तिकीट ती कॅन्सल. मेरे को सिर्फ IRCTC को ये पूछना कि क्या नाइंसाफी क्या किया हम लोग ने. म्हणजे वेल एज्युकेटेड एवढं कमवतो आम्ही. वी कॅन अफोर्ड एनिथिंग. बट नाव वी आर इन अ जनरल बोगी. म्हणजे जनरल बोगी इज ऑल्सो गुड असं मी डिनाय नाही करत आहे. पण नॉट मेड फॉर मी. आय एम नॉट फिलिंग सेफ. वॉशरूमला जायला मला विचार करावा लागतो. चप्पल माझी दिसत नाही आहे.
वॉशरूमला कसं जाऊ, कारण की इथेच 10 ते 15 लोकांच्या लाईनीत उभे आहेत. बॅग माझ्या कुठे आहेत मला माहिती नाही. माझी खाली बॅग मी टाकली ती आहे की नाही मला माहिती नाही. आणि दिस इज ॲडव्हेंचरस ट्रिप. आपण बघूया कसं पोचतोय. अजून 10 तास आहेत. 10 नाही 12 तास आहेत. 13 तास आहेत. आणि काहीच नाही खाल्लंय, फक्त उपमा खाल्लाय. उपमा मम्मीने बनवलेला. आणि दुसरी गोष्ट काय बोलायची होती, म्हणजे ह्या सिच्युएशनला आहे ना रडू येत आहे, पण रडू नाही शकत. म्हणून मी ते हसण्यात परिवर्तन करतोय. पण फायनली आम्ही 9 तास काढलेत ट्रेनमध्ये. अजून 11 तास काढायचे आहेत. 13 तास काढायचे आहेत. बघूया अपडेट. वाजले 12:30 आणि काही झोपायला येत नाहीये. झोपायला रिअल स्ट्रगल. म्हणजे मोमेंट कॅप्चर करायला पण आहे ना ताकद नाही आता. सगळे झोपले. फायनली दिल्लीला पोचलोय. दिल्लीला म्हणजे आमची नाही म्हणजे भाई 24 आवर्स आम्ही जनरल डब्यात होतो. आणि फायनली दिल्लीला पण नाही. दिल्ली कांड करू नये का भाई. दिल्ली तर भाई फायनली प्रवास आमचा एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावरती पोचला. आता आम्ही इथून दिल्लीला पोचलोय. दिल्लीवरून आम्ही आता कॅब घेतली आहे ISBTसाठी. तिकडून आम्ही बस पकडू काश्मीरसाठी. तर मग अजून बस पण आम्ही बुक नाही केली, तर बस आम्ही तिकडे गेल्यावरती बघणार आहोत. एक्सपिरियन्स लय हॉरिबल ॲडव्हेंचरस होता. बट मी म्हणेन की तुम्ही ट्राय नका करू. जसं आम्ही निघालो तसं तुम्ही नका निघू. पण लय भारी होतं एक्सपिरियन्स. तर आता कॅबवाल्या भैयाला फोन केला आहे, बघू तो काय बोलतो कसं आहे. आणि आता आपण कॅबमध्ये आलेलो आहे. कॅब बघून आता आपण ISBT बस आहे ना स्टेशन तिकडे म्हणजे उबेर आली आहे, ओला आहे तो. तेव्हापासून बाई ट्रॅव्हलिंग इज गुड. म्हणजे रिक्षावाले आपल्याला एडत नाही काढू शकत. बघूया आता आमची ना 1ची बस आहे काश्मीर त्या गेटच्या इथून कत्रासाठी. तर बघूया कसं काय मॅनेज होतं. ॲडव्हेंचरस तिकडनं तर टाकलं ना. ISBT बस स्टेशनला तिकडे आम्ही तिकीटसुद्धा बुक केली आहे दिल्ली टू कत्रासाठी. मग त्यानंतर मग 1:30ची वाटतं बस आहे, ती पोचवणार आम्हाला रात्री 2:30 वाजता. आम्ही तिकीट वगैरे बुक केली, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग आता आम्ही आलो मॅकडॉनल्ड्सला. मग आता आम्ही ऑर्डर वगैरे केल्या आहेत.
त्यानंतर मग आता हे सगळं टेक अवे करून आम्ही बस पकडणार. बस पकडल्यानंतर मग आम्ही रात्री पोहोचणार कटराला. तर बघूया की आता बसची जर्नी कशी असणार आहे आपली, कारण की भाई पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे. आणि झोप माझी काहीच कंप्लीट नाही झाली, काहीच म्हणजे वगैरे तर काहीच कंप्लीट नाही झाले. सो लेट्स सी. भाई कालपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आहे, काहीच नाही. आजची मी 2 दिवसाची ड्रिंक आता पितोय, 2 दिवसापासून काहीच नाही. ह्या लोकांनी बस स्टेशन तर पूर्ण एअरपोर्टच बनवून ठेवलं आहे, फुल एकदम भारी. तर भाई फायनली आम्ही तिकीट बुक केली, म्हणजे आलो आणि आम्ही तिकीट बुक केली. मग आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो, बर्गर वगैरे टेक अवे केले आणि मग आता आमची ट्रिप चालू होते दिल्ली टू कटरा. म्हणजे फायनली म्हणजे मुंबई टू कटरावाली होती, पण आता आम्ही आलो आहे दिल्ली टू कटरा. तर बघूया की किती ॲडव्हेंचरस ट्रिप असणार आहे, कारण की आत्ता तर मी बसमध्ये पूर्ण झोपून घेणार आहे, कारण की भाई उद्या ट्रॅक करायचे मॉर्निंगला आणि मग तिकडून पण दुसरे प्लॅन आहे. कारण ना पूर्ण असे लाईनीत सगळे व्लॉग्स येणार आहे. एक ट्रॅव्हलिंगचं असणार आहे, त्यानंतर एक ट्रेकिंगचं असणार आहे, मग त्यानंतर परत ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असणार आहे, मग परत अजून पुढच्या सिटीज पण मी तुम्हाला सांगत आहे. तर मग पुढे असाच व्लॉग बघा. होप सो ही बस जर्नी आमची नीट व्हावी. होईलच. 1200 रुपये पे केले, 1500 ना, 1500 रुपये पे केले. बस आलेली आहे. बस ही बस आहे. बाई फायनली बस भेटलेली आहे. लय भारी बस आहे, लय धुराळा. आता झोपून जाणार, पूर्ण झोपून फुल. काय बोलायचं म्हणजे, ए बाबा कोण आहे रे, म्हणजे एवढं अंग दुखतंय ना माझं आत्तापासूनच की मी काय बोलू. अंग खूप दुखतंय, खूप. आता ना ढाब्याला थांबवले आणि अंग जे दुखतंय ना, म्हणजे झोपलो मी, अंग बॉडीचं एकदम आहे ना भाई गेली बॉडी, मला कळतच नाही की काय होणार आहे. आणि बस आहे कम्फर्टेबल, खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे ना भांडण पण झालं, फक्त तो चेअर थोडी मागे घेतली तर मागचा माणूस बोलतो की पुढे घे. तर तो माझा फ्रेंड बोलला की अरे तू पण थोडी मागे घे तर कम्फर्टेबल होईल. तर तो बोलतो, तो हिंदीमध्ये काहीतरी बोलतो की बड़े बदतमीज होतो. म्हटलं भाई वो इज्जत से बात कर रहा है तेरे से, हाँ तू क्यों चढ के बात कर रहा है, असं सगळं सीन. म्हणलं ह्याला मराठीत म्हणजे मग हिंदीमध्ये काही काही बोलतो. म्हटलं आता ह्याला मराठीचा दणका दाखवला पाहिजे भाई इकडे. तर काय नाही मग भाई झोपलो वगैरे आम्ही. आता बघू इकडे आलो आहे कसं काय होतं आहे. अंग दुखतं, बॉडी पार्ट दुखतं. झोपलो पण सही झोपलो. वाजलं होतं 4:15. बघूया पुढे काय होतं. PTV तिला घेतली. जेवण झालेलं आहे, जेवण लय भारी होतं. व्हेज थाली मागवली, त्याच्यावर लच्छा पराठा एक मागवला, लय भारी होता. 450मध्ये दोघांचं जेवण आला. वाजले 4:45. रात्री 1:30-2 पोचू आम्ही कटराला. मग तिथे मग आम्ही हॉटेलमध्ये चेक इन वगैरे करू आणि मग त्यानंतर मग आता आम्ही आहे ना लुधियानाच्या पुढे आलेलो आहोत. 11:15 झालेले आहे. डिनर केला, छोले भटुरे खाल्ले आणि सँडविच पार्सल घेतला आहे, स्प्राईट वगैरे घेतला आहे. आणि भाई थंडी आहे, आता थंडी वाजायला लागली आतमध्ये. बाहेर आतमध्ये काय वाटत नाही बसमध्ये, कारण की बसमध्ये ना टेम्परेचर प्रॉपर त्या लोकांनी सेट केलं आहे. पण पूर्ण बाहेर आल्यानंतर कडकडी वाजली आहे. आणि हा रेस्टॉरंट पण भारी आहे, फुल एकदम सेक्सी आहे, म्हणजे एकदम भारी, एकदम भारी. आता मी पोचणार रात्री 3:15 इथे कटराला. तर बघूया, मजा येते. थंडी खूप आहे, असं तोंडातोंडी धूर येत होता. व्हिडिओ आहेत माझ्याकडे ह्याचं खाताना. फायनली आम्ही रूममध्ये पोहोचलो आहे आणि म्हणजे बसमधून उतरलो आम्ही 3:15 रात्री. आणि तिकडून उतरल्याच एक दादा भेटला. तो बोलला की
हॉटेल रूम अवेलेबल आहे. म्हणजे आम्ही हॉटेल रूम बघत होतो ऑलरेडी, पण टाईम मॅनेजमेंटमुळे ना पूर्ण हलवून गेलो. सो आता तो बोलला की त्याच्याकडे अवेलेबल आहे आणि आम्हाला म्हणजे जास्त स्टेकेशन आमचं काय नाही जास्त. नदीत आम्ही निघणार होता असं रात्री 11:30 बस. थंडी आहे, बोलता येत नाही. सो खूप ॲडव्हेंचरस ट्रॅव्हलिंग होती ही. मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू कटरा, खूप मोठी जर्नी होती. परवा निघालेलो आम्ही, परवा सकाळी निघालेलो 17 तारखेला, 18 आणि आता हे 19. खूप मोठी जर्नी होती. खूप मुवमेंट कॅप्चर केले, एक्सप्लोर केलं, खूप काही शिकलो त्याच्यामध्ये आणि पण खूप मजा आली. तर मग हा व्लॉग मी इकडेच थांबवतो आहे. त्यानंतर दर्शनाचा व्लॉग वेगळा असेल. तर भाई खूप मजा येणार आहे. तर तुम्ही असंच अकाउंटला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि लवकरात लवकर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि आपण बघूया की आता आपलं दर्शनाची जर्नी कशी असणार आहे. कारण की आता वाजले 3:30, 6, 7पर्यंत निघायचं आहे. थंडीमुळे हात आता असे हलत आहेत. तर आपण 7पर्यंत तरी निघणार आहोत घरातून इकडून दर्शनासाठी आंघोळ वगैरे करून. तर बघूया कसं काय मॅनेज होतं आहे. चलो मग भेटूया. तुम्ही लवकर लवकर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पाठवा आणि सबस्क्राईब करा AK व्लॉग्सला. बाय.